आज 26 डिसेंबर आहे आणि मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याला 1 महिना पूर्ण होतोय वसुंधरा. आणि इंडोनेशियामध्ये आलेल्या भयंकर अशा सुनामीला आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुनामी आपत्तीमध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले, लाखो बेघर झाले. त्यावेळेस प्रत्यक्ष इंडोनेशियात जाऊन तिथे काम करणारे प्रसाद सेवेकरी आपल्या सोबत आहेत. प्रसाद सेवेकरी हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. युनिसेफसाठी ते फ्रीलान्सर कन्सल्टंट म्हणून काम करतात. निरनिराळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीत त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं काम केलेलं आहे. गुजरातमधला भूकंप असो की पॅलेस्टाईनचा प्रश्न असो, त्यांनी तिथे जाऊन काम केलंय. सर, तुमचं IBN लोकमतमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही आताच आपण बघितलं की मानवनिर्मित आपत्ती असो, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला जो होता ही मानवनिर्मित आपत्ती होती. तुम्ही इंडोनेशियामध्ये जाऊन काम केलं. ज्यावेळेस तुम्ही तिथे पोहोचलात सुनामी आल्यावर, त्यावेळेसची तिथली परिस्थिती काय होती आणि तुम्ही पहिल्यांदा कोणती पावलं उचलली? सांगतो वसुंधरा. सर्वप्रथम मुंबईमधील हल्ल्यामध्ये जे लोक शहीद झालेले आहेत आणि नागरिक तसंच अधिकारी जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली. इंडोनेशिया तसंच श्रीलंका, थायलंड आणि भारतामध्ये देखील दक्षिण भागामध्ये हा सुनामीचा प्रभाव जाणवलेला होता. 26 डिसेंबर 2004 रोजी ही सुनामी आलेली होती आणि त्याला आज आता 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी तिथं पोहोचलो ते जवळपास एक आठवड्याभरानंतर. मी सुनामी झाली 26 डिसेंबरला आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी तिथं होतो. आणि ही परिस्थिती ज्या ठिकाणी उद्भवलेली होती तो एचए प्रांत, तिथं मी पूर्वी देखील काम केलेलं होतं. मी 2003 साली या एचए प्रांतामध्ये मी काम केलेलं होतं, त्यामुळे त्या प्रांताची थोडीफार मला माहिती होती. आणि म्हणून तिथं मी गेल्यानंतर ऑक्सफॅम या ब्रिटिश संस्थेसाठी मी हे काम करत होतो. त्या संस्थेच्या वतीने बंदर एचए म्हणजे ज्या ठिकाणी सुनामीचा केंद्रबिंदू होता त्या जवळ एक मुलाबो नावाचं ठिकाण होतं. हे काही लोकांनी पाहिलं असेल. एक फोटो त्यावेळेला बरेच आलेले होते. एक मशीद नुसती उभी आहे आणि बाकी सगळं आजूबाजूला एकदम डिस्ट्रॅक्शन झालेले असे फोटो जे आलेले होते ते मुलाबो नावाचं गाव. त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथं असेसमेंट केली. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला काय डॅमेजेस झालेले आहेत, कशा प्रकारची हानी झालेली आहे याचं आकलन होणं हे फार महत्वाचं असतं. आणि हे आकलन योग्य प्रकारे झालं नाही तर आपण ज्या प्रकारची मदत इमिजिएटली रिलीफ जे काही सुरू करतो ती मदत योग्य प्रकारे योग्य त्या व्यक्तींना पोचणं हे अवघड होऊन जातं. त्यामुळे असेसमेंट आम्ही सुरुवातीला केली. याच्यामध्ये अर्थातच वेळ घालवून चालत नाही. रॅपिड त्वरित ती असेसमेंट करावी लागते. आणि असेसमेंट झाल्यानंतर लोकांच्या प्रायोरिटीज काय आहेत, प्राधान्यता कशाला आहेत, कोणत्या प्रकारचं सहाय्य त्यांना हवं आहे याच्यावरती देखील आपल्याला विचार करायला लागतो. म्हणजे बऱ्याच एजन्सीज यामध्ये काम करत असतात. तर सांगितलं जसं त्याप्रमाणे मी ऑक्सफॅम या ब्रिटिश संस्थेसाठी तिथं काम करत होतो. आणि या मुलाबो या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती डिस्ट्रक्शन झालेलं असताना लोकांना नेमकं कोणतं सहाय्य देण्याची गरज आहे, म्हणजे मग ते पाणी आणि स्वच्छतेच्या संदर्भातलं असेल किंवा खाद्याचं असेल किंवा शेल्टरचं असेल, याबद्दलचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने त्वरित पावलं उचलणं हे इथं फारच महत्वाचं असतं. तर आम्ही त्या दृष्टीने असेसमेंट्स केल्या. म्हणजे आमच्याकडे हेलिकॉप्टर्स वगैरे होती. आम्ही ज्या ठिकाणी रस्त्याने जाणं अशक्य आहे अशा ठिकाणी जाऊन लोकांशी बोलून काय गरज आहे ते जाणून घेऊन, म्हणजे जी लोक काय असतं की आपत्तीनंतर, नैसर्गिक आपत्तीनंतर जी लोक वाचलेली आहेत त्यांचं आरोग्य सुरक्षित राहणं हे अधिक महत्वाचं असतं. अन्यथा पुढे आणखीन भीषण परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे त्या लोकांना नेमकं काय हवंय ते जाणून घेऊन आम्ही इथं मदत कार्याचा आरंभ केलेला होता. मी जवळपास 2 महिने या भागामध्ये होतो. जानेवारी आणि फेब्रुवारी या काळामध्ये आम्ही कॅम्प उभे केले या मुलाबो या ठिकाणी. आणि आधी म्हटलं जसं पूर्वी जेव्हा मी इथं होतो तेव्हा इथं एचए या प्रांतामध्ये काही फुटीरतावादी गटांचं आंदोलन चालू होतं. त्याला गॅम रिबेल्स असं म्हटलेलं होतं. त्यामुळे मिलिटरीचा फार मोठा तिथं वावर होता. परंतु आम्ही मिलिटरीचा देखील वापर करून, मिलिटरीच्या लोकांचा, त्यांच्या संघटन शक्तीचा वापर करून आम्ही त्वरित हालचाली करण्यास प्रारंभ केला. आणि कॅम्प उभे करून लोकांपर्यंत पाण्याची व्यवस्था केली. कॅम्पमध्ये जे लोक आलेले होते त्यांना पाणी कसं पोचेल याची व्यवस्था केली, शौचालयांची व्यवस्था केली, आरोग्य शिक्षणाची म्हणजे आणि व्यक्तिगत आरोग्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या पोचवण्याची देखील व्यवस्था केली. याखेरीज
कॅम्प उभं करणं हे देखील मोठं जिकिरीचं काम होतं, कारण आसपास सगळीकडे जवळपास म्हणजे डिस्ट्रक्शन झालेलं होतं. कुणी दुकानं किंवा सप्लायर्स असे म्हटले तरी नसतात, त्यामुळे ते आणणं लॉजिस्टिकली देखील खूप मोठे प्रश्न निर्माण होत असतात. तर यावेळी काम करणं हे खूपच जिकिरीचं होऊन बसतं आणि अशा वेळेला मग आवश्यकता असते ती कोऑर्डिनेशनची. आणि कोऑर्डिनेशन हे कोणामध्ये असावं, तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या विविध संस्था संघटना ज्या असतात, तसंच शासन व्यवस्था, जी काही शासन व्यवस्था त्या ठिकाणची असेल ती व्यवस्था असेल, आणि तसंच जे आपत्तीग्रस्त लोक आहेत त्यांच्याशी देखील संपर्क ठेवून त्यांना देखील विश्वासात घेऊन त्यांच्या सहभागाने हे काम होणं हे अतिशय अगदी खरं आहे महत्वाचं सर. असतं. तुम्ही खूप महत्वाचं सांगता आहात की तुम्ही ज्या पद्धतीने सांगता आहात निश्चितच इतकं ते सोपं नाहीये. म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीत काम केलं की एवढं सगळं उद्ध्वस्त झालेलं आणि ते उद्ध्वस्त झालेलं पुन्हा एकदा नीट वसवणं हे खूप कठीण काम आहे. आणि तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडले की परिस्थितीचं आकलन होणं गरजेचं आहे, प्राधान्यक्रम ठरणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग या लोकांचा हा सुद्धा खूप महत्वाचा भाग असतो, कारण मानसिकदृष्ट्या लोक पूर्ण कोलमडलेली असतात, उद्ध्वस्त झालेली असतात. त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. माधवीताई करंदीकर सुद्धा आहेत, त्या आपल्याला अनुभव सांगतात, कारण त्या ताजच्या हल्ल्याच्या वेळेस प्रत्यक्ष तिथे उपस्थित होत्या. त्यांचे अनुभव आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पण सलाम महाराष्ट्रामध्ये इथे ब्रेक घेऊया. पहा फक्त IBM.